शक्तीपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही। काही ठिकाणी विरोध असेल तर त्यांच्याशी लोकांशी सविस्तर चर्चा होईल। जनतेचे प्रश्न चर्चेतून सोडवून राज्याचा विकास साधता येतो हे शिंदे साहेबांचं सूत्र आहे आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्गाला विरोध करणारे शेतकरी जमीन मालकांशी संवाद साधण्यासाठी शिंदे साहेबांनी संवादकांची नेमणूक केली होती। आता त्याच धर्तीवर MSRDC कडून शक्तीपीठासाठीही 12 जिल्ह्यात प्रत्येकी 30 संवादकांची नेमणूक केली जाणार आहे। हे संवादक प्रकल्पाची माहिती, फायदे, मिळणारा मोबदला अशा विविध प्रकारची माहिती शेतकरी आणि जमीन मालकांपर्यंत पोहोचवतील। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना विकासाच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाचं एकदा महत्त्व पटलं की लोकांचा विरोध मावळू शकेल आणि शक्तीपीठाच्या कामाला वेग मिळू शकेल। कारण शेवटी लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना, संमती विना आम्ही करणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, हा रस्ता जो होतोय या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल।